श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ। जागतिक हेपॅटायटिस दिनानिमित्त शहरातून काढण्यात आली जनजागृती रॅली। इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळाच्या सभासदांची 94वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। नूतन पोलीस निरीक्षकांचा सत्कार तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला निरोप। श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर चौकाचे सुशोभीकरण व पथदिवे बसवण्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन। आणि तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर समाजसेवकांचा करण्यात आला गुणगौरव। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजनाचा सोहळा जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी संपन्न झाला। धुळे येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजनाचा सोहळा जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद या उपस्थित होत्या। यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी प्रस्तावित या नूतन जिल्हा न्यायालय इमारतीत ग्राउंडसह एकूण 7 मजली इमारत असून या इमारतीच्या बांधकामासाठी 159.21 कोटींच्या निधी शासनाने मंजुरी दिलेली आहे। या इमारतीत पार्किंग करता तळमजला, पहिल्या मजल्यावर न्यायालयीन प्रशासकीय दालन, महिला व पुरुष यांच्याकरता प्रशस्त अद्ययावत बार रूम, दुसऱ्या ते 6व्या मजल्यावर एकूण 33 न्यायदान कक्ष, न्यायाधीशांकरता स्वतंत्र 4 लिफ्ट, नागरिकांकरता 6 लिफ्ट व संपूर्ण इमारतीत वर खाली ये जा करण्यासाठी 6 जिने, प्रत्येक कोर्ट हॉलकरता स्वतंत्र निजी कक्ष, कोर्ट ऑफिस, अद्ययावत प्रसाधनगृह, 6व्या मजल्यावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दालन, न्यायाधीशांकरता लायब्ररी, वर्कशॉप, मीटिंग हॉल, 6व्या मजल्यावर पावणे न्यायाधीशांकरता 2 अद्ययावत विश्रामगृह कक्ष, प्रत्येक मजल्यावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध राहणार आहे। या प्रसंगी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संजय मेहरे, धुळे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील तसेच मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती संजय मेहरे, न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे, जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी, धुळे जिल्हा न्यायाधीश शंकर बदगले, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नारवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अमोल सावंत, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांच्यासह न्यायाधीश, वकील तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए.व्ही. मडके यांनी तर आभार प्रदर्शन न्यायाधीश एम.एम. ख्वाजा यांनी केले। Though it is a bit cloudy, it is surely a day when nature has smiled upon Dhule district in the form of the groundbreaking ceremony or the Bhumi Pujan ceremony of the proposed new district court building. This is a moment to cherish. A moment which will be etched on your memories for many, many years to come. A moment of introspection and being thankful to the society for being able to have a new building of the magnitude of which it is sought to be constructed. One can see the gathering of lawyers here today, even though it is a non-working Saturday. I see many familiar faces amongst the lawyer friends. I also see the former president of the Aurangabad Advocates Association of the High Court, Shri Nitin Chaudhary.
I wish to congratulate the bar for one primary reason, that taking this occasion at its best, the Bar Association has ensured that all the senior lawyers who have been practicing here for decades were given the opportunity to be felicitated by none other than the Chief Justice of the Bombay High Court. You have given me this opportunity to be part of this ceremony today. This part of Maharashtra, I am told, is at the confluence of Maharashtra, Gujarat and Madhya Pradesh. It has a unique topography. While traveling from Aurangabad to this place, I could witness this. I feel very happy to be present on this soil today. About the building, etc., all the details must have been made known to all of you present here. It's a ground plus 6-story building. It will be housing 33 courtrooms and all other possible amenities, even to the litigants and the lawyers as well. Something about the significance of district courts and district bar associations. You know, we are a big country. We have a big judicial system also. As one arm of the state, we have a historical background of the judiciary. But the importance of district judiciary lies in this. Anyone having some kind of conflict in the society, with the state, with the administration, in the family, goes to the court, district court first. And therefore, the judges manning the district courts, the presiding officers in the district courts for such a litigant are the first gods to be worshipped. What I mean to say is that out of 100 litigants, hardly 20 to 30% reach us in the High Court, and even less percentage of them reach to the Supreme Court. So you are the first gods to be worshipped by the litigants here. That is the importance, and therefore I keep on telling all judicial officers that you should take pride in being a judge, in being a part of the system of judiciary. धुळे शहरातील मनोहर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजवाडा संशोधन मंडळापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील चाळीसगाव क्रॉसवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंत 7 कोटी रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे उपस्थित होते. सदर रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यातच 12 पत्थर भागात पावसाळ्यात पाणी जमा होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहता पालकमंत्री यांनी रस्त्यांसाठी तसेच शहरातील विविध विकास कामांसाठी 700 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्याचाच एक भाग म्हणून सदर रस्त्याचा शुभारंभ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आयुक्त अमिता दगडे पाटील, अनुप अग्रवाल, माधुरी बापना, सतीश महाले, रमण गवळी, कमलाकर अहिरराव, परदेशी, देवा सोनार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शॉपिंग ते 12 पत्थर असा हा सिमेंट काँक्रीटचा रस्ता, बऱ्याच दिवसापासून हा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत होता. सर्व खड्डे पडलेले होते आणि आज आपण हा काँक्रीटचा रस्ता पूर्ण या ठिकाणी घेतला. जवळपास 7.5 कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे. धुळे शहरामध्ये मला वाटतं की 250-300 कोटी रुपये काँक्रीटची कामं त्या ठिकाणी आता सुरू झालेले आहेत. जवळपास सगळेच निधी आपण मोजला तर 700-800 कोटी रुपयापर्यंत निधी हा धुळे शहरासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जेणेकरून धुळे शहराचा विकास कसा होईल. रस्ते आहेत, गटारी आहेत, नाले आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थापन या ठिकाणी केलेले आहेत, इलेक्ट्रिफिकेशन आहे, इलेक्ट्रिक पोल आहेत. आता हे सर्व आपण त्या ठिकाणी नव्याने करतो जेणेकरून धुळेकरांना ज्या प्राथमिक गरजा आहेत, ज्या बेसिकली त्याचे रिक्वायरमेंट आहेत त्या या ठिकाणी दुरुस्त करण्याचा, पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून
आज या रस्त्याचं काँक्रिटीकरण याची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रीय व्हायरल हेपॅटायटिस अर्थात कावीळ नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायसिस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे जागतिक हिपॅटायसिस दिनानिमित्त जिल्हा स्तरावर दिनांक 22 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून रॅली काढण्यात आली. जिल्हा रुग्णालय येथून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, कमलाबाई विद्यालय, क्युमाइन क्लब, संतोषी माता मंदिर मार्गे रॅली काढीत जिल्हा रुग्णालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, बाह्य रुग्ण विभाग परिसेविका प्रतिभा गोडके, राजीव बांबरे, औषध निर्माण अधिकारी पंडित देवरे, अरविंद देसाई, पाठ्य निर्देशिका अनिता बनाते व पारिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 28 जुलै रोजी आपण जागतिक हिपॅटायटिस दिन साजरा करत आहोत. दिनांक 22 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत आपण 15वडा साजरा करत आहोत. या कालावधीत आपण जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय या सर्व स्तरावर या कालावधीत सर्व रुग्णांची आपण तपासणी हिपॅटायटिसबाबत करणार आहोत. तसेच सर्वांचं ज्यांना ज्यांना गरज आहे किंवा ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांचं आपण हिपॅटायटिसचं लसीकरण पण करणार आहोत. तसेच या कालावधीत या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी हे आपण आज रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच या रॅलीचा अजून एक उद्देश आहे हिपॅटायटिसचा प्रसार कसा आपण रोखू शकतो हे सर्वसामान्य जनतेला कळावं याकरिता आपण ही आमच्या नर्सिंगच्या मुलींची आपण रॅली काढत आहोत. इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळाच्या सभासदांची 94वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या वस्तू संग्रहालय दालनात गुरुवर्य व्यंकटेश दापके यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळाच्या सभासदांची 94वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या वस्तू संग्रहालय दालनात गुरुवर्य व्यंकटेश दापके यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच संस्थेच्या नियोजित उपक्रमांवर महत्त्वपूर्ण चर्चा आणि निर्णय घेण्यात आले. या प्रसंगी सभेचे अध्यक्ष व्यंकटेश दापके, संजय मुंदडा, श्रीपाद नांदेडकर, डॉक्टर मृदुला वर्मा, डॉक्टर सर्जेराव बांबरे, जयश्री शहा, आशा छाजेड, डॉक्टर गायकवाड आदी उपस्थित होते. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे मंडळाची आणि संशोधन संस्थेची एक वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. ज्या प्रमाणामध्ये सदस्य आहेत आणि त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं त्या प्रमाणात ते उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु येत्या काळात या मंडळातर्फे शहरातील जे इतिहासप्रेमी शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता अधिकाधिक कार्यक्रम या संस्थेमध्ये आयोजित केले जातील आणि त्यातूनच आपल्या शहरामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे याची जाणीव प्रत्येकापर्यंत आपल्याला नक्की पोहोचवता येणार आहे. आणि त्यामुळे मी अत्यंत आशावादी आहे की कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य, आपल्या सभेतील सर्व सदस्य याकरता चांगल्या प्रकारे हातभार लावतीलच आणि त्यामुळे आपल्या संस्थेचं महत्त्व अधिक प्रमाणात सर्व स्तरापर्यंत आपल्याला पोहोचवता येणार आहे. शिंदखेडा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचा सत्कार तसेच 1 लाख पटांसह 3 कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पोलीस ठाण्यात संपन्न झाला. शिंदखेडा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचा सत्कार तसेच 1 लाख पटांसह 3 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पोलीस ठाण्याच्या आवारात संपन्न झाला. यावेळी विविध पक्ष व संघटनांतर्फे नूतन पोलीस निरीक्षक यांचा सत्कार करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पोलीस विभागात उत्कृष्ट सेवा बजावणारे 1 लाख पठाण रणदिवे विजय ठाकूर यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रकाश चौधरी, सुनील चौधरी, जलाल दादा, डॉक्टर इद्रिस कुरेशी, दीपक ऐरे, उल्हास देशमुख, राहुल पाटोळे, विक्की काटिक, मनीष देशले, ॲडव्होकेट निलेश देशले, बाळासाहेब गिरासे, आरिफ पठाण, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र केदार, अनंत पवार, रुपेश चौधरी, दिनेश गोसावी यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आले होते. शिंदखेडा पोलिसांनी मी काल 26/7/2024 रोजी शिंदखेडा पोलिसांचा पोलीस निरीक्षक प्रभारी म्हणून चार्ज घेतला आहे आणि त्या अनुषंगाने आज
गेली 6 वर्षापासून शिंदेगड पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस हवालदार 1,00,000 पठाण यांची देवपूर पश्चिम या ठिकाणी बदली झालेली आहे आणि एकंदरीत त्यांचा जनसंपर्क PRO बघता तुम्हाला आता तर ट्रेंड चालू झालं आहे का लगेच राजकारण होत जावं आणि एवढं मोठे जनसंपर्क आपल्या मागे असेल आणि पोलीस खात्यातून बरेचसे गेले राजकारण उभे आले मंत्री झाले, बरोबर आहे. पाटील साहेब जेवढा मी जनसंपर्क असेल तिथंच पंचायत समिती राहावं निवडून येतील पण त्याला ते खातं सोडावं लागेल. तर अशा पद्धतीनं सर्वांनीच पब्लिक रिलेशन, जनसंपर्क, एकमेकांची आदरता हे मला या ठिकाणी म्हणजे प्रकर्षाने पाहावयास मिळालं, अनुभवास मिळालं आणि असं सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी करावं जेणेकरून पोलीस खात्यावर विश्वास वाढला पाहिजे. जोपर्यंत पोलीस खात्यावर विश्वास वाढत नाही तोपर्यंत पोलीस खात्याला त्रास सहन करावाच लागेल. या पुढच्या काळामध्ये सुद्धा मी नवीन पिढी जी येईल पोलीस खात्यात अधिकारी असो PSI असो त्यांना हेच सांगतो, तुम्ही पब्लिकशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, पब्लिकला आपले कायदे समजून सांगा. जोपर्यंत आमचे कायदे पब्लिकपर्यंत जात नाही पब्लिकचा विश्वास तुमच्यावर राहणार आहे. तुम्ही करता ते खरं आहे खोटं आहे. वकील मंडळी जर या ठिकाणी असेल त्यामध्ये प्रत्येकाला आता मी ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मोहल्ला मिटिंगा की मालेगावसारख्या ठिकाणी म्हणजे 12 वर्ष गेले मोहल्ला मिटिंगा, काही समाज अज्ञान असतो, अडाणी असतो, माहीत नसतं, पोलीस खातं करतो त्यावर भरोसा नसतो. तो भरोसा निर्माण करण्याचं काम पोलिसाचं आहे. ते या निमित्ताने सिंदखेड इन्चार्ज म्हणून मी यापुढे मी करील आणि सिंदखेड या शहराची आणि परिसराची गावाची मी या ठिकाणी चांगल्या रीतीने चांगल्या प्रत्येक न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी ठेवीन असं मी सांगतो थांबतो. जय हिंद. धुळे शहरातील पांढरा नदी किनाऱ्यातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर चौकाचे सुशोभीकरण व रस्त्यालगत अद्ययावत पद्धतीने पथदिवे बसवण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला. धुळे शहरातील पांढरा नदी किनाऱ्यातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर चौकाचे सुशोभीकरण व रस्त्यालगत अद्ययावत पद्धतीचे पथदिवे बसवण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला. धुळे शहरातील रस्ते तसेच विविध विकास कामांसाठी 700 ते 800 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत शहरात विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. पांढरा नदी किनाऱ्यातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर येथे सुशोभीकरण व पथदिवे बसवण्याच्या कामासाठी सुमारे 1,34,00,000 रुपये मंजूर करण्यात आले. सदर कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नलवाडे, भाजप विधानसभा संघटक अनुप अग्रवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, माजी महापौर प्रदीप करपे, चंद्रकांत सोनार, सुनील वैसादे, माधुरी बापना, हिरामन गवळी, भिकन वराडे, भगवान गवळी, सतीश महाले, कमलाकर आयरराव, राकेश कुलेवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती चौक आपण मागे बघतात मंदिर या ठिकाणी आणि या चौकाचं सुशोभीकरण जवळपास 1,33,00,000 रुपये यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि यातून या ठिकाणी दीपमाळ आणि या चौकाचं सुशोभीकरण, इथे लाईट व्यवस्था ही सगळी या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि लवकरच म्हणजे लगेच तात्काळ या कामाला सुरुवात होऊन एक 3 महिन्यामध्ये हे काम कसं पूर्ण होईल त्यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि जवळपास 1,33,00,000 रुपये यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. धुळे खानदेश तेली समाज मंडळातर्फे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर समाजसेवकांचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर येथे रविवारी संपन्न झाला. धुळे खानदेश तेली समाज मंडळातर्फे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक यांचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर येथे रविवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर कल्पना महाले या उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन करीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनही केले. या प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नगराध्यक्ष जीवन चौधरी, संदीप महाले, राजेंद्र महाले, सतीश महाले, मोतीलाल चौधरी, भगवान चौधरी, जयवंत चौधरी, कैलास चौधरी, रवींद्र चौधरी, भैया चौधरी, पंकज चौधरी, प्रकाश चौधरी, कल्पना महाले, पुष्पाबाई बोरसे, प्रतिभा चौधरी, जयश्री आयराव, रुपाली महाले, भारती चौधरी, आरती महाले यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं नियोजन करणारे माझे खानदेश तेली मंडळाचे माझे सर्व बांधव, त्यामध्ये अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी असतील, सचिव रवी भाऊ चौधरी असतील, जयराम भाऊ चौधरी असतील आणि यांचे संपूर्ण पदाधिकारी असतील. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी 1 ते 1.5 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी मला सांगायला नक्कीच आवडेल
की समाजासाठी आपण काहीतरी करतो, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, हीच भावना त्यांच्या मनामध्ये कायम असते आणि त्याच पद्धतीने ते काम करत असतात. अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन त्यांचं असतं. त्यामध्ये भरघोस असे कार्यक्रम या खानदेश डेअरी समाजाच्या माध्यमातून होत असतात. त्यामध्ये मागच्या वर्षीच म्हणजे मला असं वाटत नाही की धुळे शहरामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. शिक्षकांचा गुरु गौरव सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी ह्या मंडळाने केलेलं होतं. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की वधूवर परिचय मेळावा, या परिचय मेळाव्याला पण खूप मेहनत लागते, त्यासाठी खूप नियोजन करावं लागतं. तेव्हा पण अतिशय चांगल्या पद्धतीने हे नियोजन करून तो वधूवर मेळावा देखील ते यशस्वी करत असतात आणि आपल्या शेवटच्या घटकांपर्यंत ते पोहोचत असतात. त्यानंतर मातृपितृवंदन सोहळा. मातृपितृवंदन सोहळा हा असा आहे की मला असं वाटतं की त्यांना संकल्पनेतून आपल्या की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईवडिलांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे आपल्या समाजाला पटवून देण्यासाठीच त्यांनी हा अतिशय चांगला असा कार्यक्रम त्या ठिकाणी मातृपितृवंदन सोहळा केला आहे. आणि अतिशय असे समाजभिमुख असे कार्यक्रम त्या ठिकाणी हे माझे बांधव करत असतात. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. जागतिक हेपॅटायटिस दिनानिमित्त शहरातून काढण्यात आली जनजागृती रॅली. इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळाच्या सभासदांची 94वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. नूतन पोलीस निरीक्षकांचा सत्कार तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला निरोप. श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर चौकाचे सुशोभीकरण व पथदिवे बसवण्याच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. आणि तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर समाजसेवकांचा करण्यात आला गुणगौरव. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.